अदानी फाउंडेशन व स्थानिक मल्टीपर्पज स्पोर्ट्स अँड हेल्पिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय हिवाळी क्रीडा शिबिर 2026चा शुभारंभ तिरोडा शहरातील जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून अदानी पॉवर लिमिटेडचे स्टेशन हेड माननीय श्री मयंक दोशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोकजी असाटी, अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल, जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीपार येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट लेझिम सादरीकरणाने झाली। विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध आणि चैतन्यमयी सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, क्रीडा साहित्य पूजन आणि क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटी यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले की अशा क्रीडा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते। खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले व शहराचे नाव उज्ज्वल करावे। यावेळी पॉवर लिमिटेड स्टेशन हेड माननीय श्री मयंक दोशी यांनीही अदानी फाउंडेशनच्या वतीने खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन दिले। हे शिबिर 11 जानेवारीपर्यंत चालणार असून यात विविध क्रीडा स्पर्धांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्टीपर्पज स्पोर्ट्स अँड हेल्पिंग ग्रुप, अदानी फाउंडेशन, गोंदिया डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस एरोबिक असोसिएशन, उडान स्पोर्ट्स अकॅडमी, गोंदिया डिस्ट्रिक्ट जेन्सिरिओ कराटे असोसिएशन, श्री वीर शिवाजी अकॅडमी तिरोडा आणि क्रीडा प्रेमींनी अथक परिश्रम घेतले आहे। तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि खेळाडू देखील उपस्थित असून खेळांचा आनंद लुटला। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।